श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेलं चित्र पाहावयास मिळत आहे। एकंदरीतच पुण्यातील पालखी विठोबा मंदिर येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आहे आणि येथे भली मोठी रांग जे भाविक आहेत ते दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। या भल्या मोठ्या रांगेत उभे राहून भाविक दर्शन घेताना पाहावयास मिळत आहे। अगदी माऊलीच्या जयघोषात पुण्यनगरी नाहून निघलेले आहे। भाविक दर्शनासाठी रांगेत थांबले। काय सांगाल आज माऊलींचं दर्शन घेण्यासाठी? काय खूप प्रसन्न वाटतं। माऊली आपल्या पुण्यामध्ये येतात, वातावरण सगळं आनंदीमय होतं, भक्तिमय होतं, खूप प्रसन्न वाटतं। केव्हापासून रांगेत केव्हापासून थांबले? 7:45 पासून। अगदी सकाळपासूनच जे भाविक आहेत ते रांगेत थांबले। मावशी कुठून आला? आम्ही इथलेच आहे, पुण्यातले। दर्शनाला केव्हापासून आलोय 6 वाजल्यापासून आलोय। काय माऊलीला काय मागणं? काय माऊलीला नाही मागायचं, हातपाय चांगला ठेव, दर्शन घेतो आणि बाकी काय नको आम्हाला। माऊली मिळाला आम्हाला सगळं बदल। माऊली मिळाला आम्हाला सर्व काही मिळालं असं जे भाविक आहेत ते बोलताना दिसत आहेत। काय माऊली काय सांग? माऊली, माझं नाव विठ्ठल आहे। वाईवरून माऊलीच्या दर्शनाला तुकारामाच्या मी या पालखीला आलेलो आहे। तर सर्वांनी माझी विनंती आहे की तुकारामाच्या नावाचा जयघोष करून विठ्ठल पांडुरंगाचा विजय असो। काय मागाल माऊलींना? काय मागाल? काय मागणं? काय सर्वांना सुखी ठेव, शेतकऱ्यांना सुखी ठेवा। जे काय काम आहे सर्वांनी व्यवस्थित करावं, काय त्यात भ्रष्टाचार वगैरे काय करू नये अशी माझी विनंती आहे। नक्कीच अगदी भाविक हे दर्शनासाठी थांबलेले पाहावयास मिळत आहे। अनेक भाविक आहेत आपल्यासोबत। काय सांगा कुठून आला? कुठून आला बाबा? आम्ही बीड जिल्ह्याहून। कधी आला? म्हणजे माळंदीपासून? हो। काय माऊलीचं दर्शन घ्यायसाठी काय मागणं करा माऊली? काय ना आपल्या आशीर्वाद द्यावा पाहतो। जगत कल्याण। शेतीत काय? शेतीत ऊस आहे। पाऊस का नाही, अजिबात पाऊस नाही बीडला? बीडला। काय माऊलींना माजलगाव गोविंदपूर आहे। माऊलींना काय मागणं करा? माऊलीला का आपली शांतता ठेवा आपल्या जीवाला। नक्कीच माऊलीकडे वेगवेगळे मागणं रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी काय दर्शन काय माऊली मागणं? माऊलीला काय बघ, अखंड वारी चालू राहावी बस, दुसरी काय इच्छा नाही। आणि पावलीला पाऊस पाणी पडावा असं एक इच्छा आहे। पाऊस तर आहे, पडतोय म्हणा भरपूर। काय फक्त माऊलीनं अखंड वारी टिकावी बस, दुसरी काय इच्छा नाही। कुणाचंही नुकसान होऊ नये, पाऊस जेमतेम पडावा, सगळे सुखी राहावीत आणि ही वारी अखंड चालू राहावी। आणि परवा माऊलींनी चमत्कारच घडवला। एवढा 8 दिवस पाऊस पडला आणि मरकळला पालखी जायची म्हणून त्यांनी मार्ग बदलू दिला नाहीये, त्याच मार्गाने पालखी आली। कृपा आहे त्यांची नक्कीच माऊलींनी परवा चमत्कारच घडवलेला पालखी ही अखंड सुरू राहावी अशी जे भाविक आहेत मागणी करताना दिसत आहेत। शेतकरी वर्ग देखील सुखीत राहावा आणि यंदा पाऊस चांगला पडावा अशी भाविकांची माऊली आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्याकडे मागणी असल्याचं भाविक म्हणत आहेत। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।